नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण दुप्पट तिप्पट फुलणारे साबुदाण्याचे चकली पापड बनवणार आहोत. तुम्ही इथे पापड पाहू शकता. अगदी सुरेख फुलले गेलेले आहेत. त्याचबरोबर ह्याची साईजही तुम्ही तळल्यानंतर पाहू शकता आणि अगदी खुसखुशीत तयार होतात. रेसिपी खूप सोपी आहे. तर अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. त्याचबरोबर चॅनलला हाईप करा. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर पहा, इथे मी 1 वाटी साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतला होता. तर साबुदाणा स्वच्छ निवडून घेतला, त्यानंतर स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतला आणि त्याच्यामध्ये साबुदाण्यावरती येईल एवढा एक अर्धा इंच पाणी घालून घेतलेलं आहे. पहा, व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवत आहे तेवढंच मी त्याच्यानंतरवरती पाणी घातलं होतं. तर इथे रात्रभर साबुदाणा भिजवून घेतला. अगदी छान मऊसूत असा हा साबुदाणा भिजला गेलेला आहे. आता आपण हा जो साबुदाणा घेतलेला आहे तो छान असा मोकळा सुटसुटीत बनवून घ्यायचा. साबुदाणा आपण जितका छान असा भिजला जातो तितकेच आपण जे पापड बनवतो ते छान असे खुसखुशीत होतात आणि साबुदाणाही अगदी छान असा तळल्यानंतर फुलून दिसतो. तर पहा, सर्व साबुदाणा इथे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असा मोकळा करून घेतलेला आहे. आता हा असाच बाजूला ठेवायचा आहे आणि आपण आता पुढची प्रोसेस करायला घेऊया. तर इथे मी 1 वाटी साबुदाण्यासाठी इथे जवळजवळ अर्धा किलोमध्ये एखाद दुसरा बटाटा कमी असेल एवढे बटाटे घेतलेले आहेत. उकडून घेतले आणि त्याची व्यवस्थित अशी साल काढून घेतलेली आहे. तर आता आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहेत. तर इथे मी एका परातीमध्ये खिसणी घेतलेली आहे आणि बटाटे खिसून घेते. शक्यतो तुमच्याकडे जर अशी बारीक खिसणी असेल तर त्याने किसा. तर माझ्याकडे नव्हती त्याच्यामुळे मी याच्यावरतीच किसलेला आहे. तर अशा पद्धतीने इथे आपण संपूर्ण जे बटाटे घेतलेले आहेत ते किसून घ्यायचे आहेत. तर सर्व बटाटे इथे मी किसून घेतलेत. आता हे किसून घेतलेले जे बटाटे आहेत ते आपल्याला हाताने व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे, जेणेकरून ते छान असे मऊसूत तयार होतील. त्याच्यासाठीच आपण जी खिसणी वापरतो ती शक्यतो बारीक असली तर आपल्याला जास्त वेळ लागत नाही. तर संपूर्ण बटाटा व्यवस्थित असा इथे मी मळून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये घालायचा आहे भिजवलेला साबुदाणा. साबुदाणा व्यवस्थित घालून घेतला, व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे. आता आपण याच्यामध्ये जे काही बेसिक मसाले असतात ते ॲड करणार आहोत. तर त्याच्यामध्ये इथे मी 1 मोठा चमचा बेडगी मिरची पावडर घेतली, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर घालायचं आहे अर्धा चमचा इथे मी जिरं घेतले, तर ते घालूया. आता हे सर्व जे मसाले घेतले ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर जिरं खात नसतील तर तुम्ही स्किप केलात तरीही चालेल. तर आता आपल्याला हे सर्व मसाले, बटाटा आणि साबुदाणा व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जे लाल तिखट घातलेलं आहे, मीठ वगैरे ते व्यवस्थित असं सर्व साबुदाणा बटाट्याला लागलं जाईल. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे एक मी चाळणी घेतलेली आहे. तर चाळणीला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण हे जे मिश्रण आहे ते घालून घेणार आहोत. तर तुम्हाला असं चाळणीमध्ये जर हे मिश्रण वाफवून घ्यायचं नसेल तर तुम्ही कुकरमध्येही आपण ही मिश्रण वाफवून घेऊ शकतो. कुकरच्या डब्यामध्ये घालून आपल्याला कुकरमध्येही ते करता येतं. तर पहा, या पद्धतीने सर्व चाळणीमध्ये व्यवस्थित असं हे मिश्रण मी पसरवून घेतलेलं आहे. सर्व मिश्रण पसरतेवेळीच एका कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर कढईमध्ये पाणी गरम झालेलं आहे आणि गरम झाल्यानंतर आता याच्यावरती चाळणी ठेवून घेऊया आणि त्यानंतर त्याच्यावरती घालायचं आहे झाकण आणि झाकण घालून आपल्याला जवळजवळ एक 10 मिनटं हे छान असं वाफवून घ्यायचं आहे. तर 10 मिनटानंतर इथे मी झाकण काढत आहे आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित असा हे मिश्रण आहे ते शिजलं गेलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असा साबुदाणाही मऊसूत असा तयार झालेला आहे. तर आता हे सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण ही जी चाळणी आहे ती
बाजूला काढून घेऊया। तर आता इथे हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हे गरम असते वेळेस आपल्याला एखादा चकलीच्या आयटामध्ये किंवा तुम्ही एखादी पायपिंग बॅग असते त्याच्यामधूनही हे चकलीचे पापड जे आहेत ते बनवू शकता। तर इथे मी चकलीचा आईट घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये हे संपूर्ण जे मिश्रण आहे ते घालून घेऊया। अगदी थोडं थोडं घालायचं आहे। या पद्धतीने थोडंसं मिश्रण घालून घेतलं। आता याला झाकण लावून घेते आणि आपण ह्याचे व्यवस्थित असे साबुदाणाची चकली काढून घेऊया। तर इथं एक टेबलवरती मी प्लास्टिक अंथरून घेतले आणि त्याच्यावरती पहा या पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने लहान मोठी जी चकली बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे बनवू शकता। तर अगदी झटपट बनली जातात आणि अगदी चवीलाही खूपच छान लागतात। तर या पद्धतीने संपूर्ण जे आपण ह्या चकल्या आहेत त्या बनवून घेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता अजिबात चकली बनवताना तुटत नाही। अगदी सुरेख अशी ही चकली जी आहे ती बनली जात आहे। तर याच पद्धतीने इथे मी ज्या संपूर्ण चकल्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती सुरेख चकल्या बनल्या गेलेल्या आहेत। अगदीच कुठेही चकली तुटलेली नाही। तर आता ही जी चकली आहे ती बनवल्यानंतर एक दिवस मी अशीच फॅनखाली सुकवलेली आहे आणि 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतले आणि सुकवल्यानंतर इथे या पद्धतीने हा आपल्या साबुदाण्याची चकली तयार झालेली आहे। आता ह्या चकल्या ज्या आहेत किंवा कोणतेही पापड आपण जितके दिवस उन्हामध्ये चांगले सुकवू तितकेच ते जास्त दिवस टिकण्याची शक्यता असते। तर या पद्धतीने जर तुम्ही उन्हामध्ये छान असे सुकवून घेतलात तर अगदी जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष हे पापड आरामात टिकतात। आता याच्यातील जे काही पापड आहेत ते आपण तळून पाहूया। त्याच्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये ह्या अशा चकल्या सोडून घेतलेल्या आहेत। अगदी काही क्षणामध्ये तुम्ही इथे पाहू शकता चकली छान अशी फुलून वरती आलेली आहे आणि इथे तुम्ही महत्त्वाचं पाहू शकता की साबुदाणा आहे तो अगदी जशास तसा आहे, छान असा फुलून आलेला आहे। कुठेही तो चकली बनवते वेळी मॅश झाला नाही, त्याचमुळे छान असा सुरेख साबुदाणा फुलून आलेला आहे। तर पहा याच पद्धतीने आपण इथे अजून थोडे पापड जे आहेत ते तळून पाहणार आहोत। तर तुम्ही याची साईजही इथे पाहू शकता। अगदी छान दुप्पट तिप्पट असा हा साबुदाण्याची चकली फुललेली आहे आणि इथे अगदी पाहू शकता कुसकुशीत तयार होते। अगदी एका हाताने सहज मोडली जाते इतकी कुसकुशीत तयार होते। तर अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला हाईप करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।